भारतीय संविधान स्वातंत्र्याचा हक्क अनुच्छेद 19 भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण. 1. सर्व नागरिकांस क. भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा. ख. शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा. ग. अधिसंघ वा संघ किंवा सहकारी संस्था बनविण्याचा. घ. भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा. ड. भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा. आणि छ. कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय व्यापार किंवा धंदा चालवण्याचा हक्क असेल. 2. खंड 1 चा उपखंड क यामधील कोणत्याही गोष्टीमुळे उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे भारताची सार्वभौमता व एकात्मता, राज्याची सुरक्षितता, परकीय देशांशी मैत्रीचे संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता किंवा नीतिमत्ता यांच्या हितासाठी अथवा न्यायालयाचा अवमान, अब्रू नुकसानी किंवा अपराधास चिथावणी यांच्या संबंधात जेथवर वाजवी निर्बंध घातले असतील तेथवर अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. 3. उक्त खंडाचा उपखंड ख यामधील कोणत्याही गोष्टीमुळे उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे भारताची सार्वभौमता व एकात्मता किंवा सार्वजनिक सुव्यवस्था यांच्या हितासाठी जेथवर वाजवी निर्बंध घातले असतील तेथवर अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. उक्त खंडाचा उपखंड ग यामधील कोणत्याही गोष्टीमुळे उक्त उपखंडाने प्रदान केलेल्या हक्काच्या वापरावर ज्या कायद्याद्वारे भारताची सार्वभौमता व एकात्मता किंवा सार्वजनिक सुव्यवस्था व नीतिमत्ता यांच्या हितासाठी जेथवर वाजवी निर्बंध घातले असतील तेथवर अशा कोणत्याही विद्यमान कायद्याच्या प्रवर्तनावर परिणाम होणार नाही अथवा असा कोणताही कायदा करण्यास राज्याला प्रतिबंध होणार नाही. अनुच्छेद 20 अपराधांबद्दलच्या दोषसिद्धी बाबत संरक्षण. 1. जे कृत्य अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आला असेल ते कृत्य एखाद्या व्यक्तीने करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याचा त्यामुळे भंग झाल्याखेरीज अशा कोणत्याही अपराधाबद्दल ती व्यक्ती दोषी ठरवली जाणार नाही. तसेच तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा करता आली असती त्यापेक्षा अधिक शिक्षेस ती पात्र ठरली जाणार नाही. 2. एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही किंवा तिला शिक्षा दिली जाणार नाही. कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. अनुच्छेद 21 जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण. कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. अनुच्छेद 21 खंड क शिक्षणाचा हक्क. राज्य 6 ते 14 वर्ष वयाच्या सर्व बालकांसाठी राज्यास कायद्याद्वारे निर्धारित करता येईल अशा रीतीने मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करील. अनुच्छेद 22 विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण. 1. अटक झालेल्या कोणत्याही व्यक्तीस अशा अटकेची तरतूद करणे शक्य तितक्या लवकर तिला कळल्याशिवाय हवालातील स्थानबद्ध करण्यात येणार नाही किंवा आपल्या पसंतीच्या विधी व्यवसायीचा विचार घेण्याचा व त्याच्या करवी बचाव करण्याचा हक्क तिला नाकारला जाणार नाही. 2. जिला अटक केली आहे व हवालातील स्थानबद्ध केले आहे अशा प्रत्येक व्यक्तीला अटकेच्या ठिकाणापासून सर्वात जवळच्या दंडाधिकाऱ्याच्या न्यायालयापर्यंतच्या प्रवासास आवश्यक असलेली अवधी वगळून अशा अटकेपासून 24 तासांच्या कालावधीत त्या दंडाधिकाऱ्यापुढे हजर केले जाईल
आणि अशा कोणत्याही व्यक्तीला दंडाधिकाऱ्याने प्राधिकृत केल्याशिवाय उक्त कालावधीनंतर अधिक काळ हवालातील स्थानबद्ध करण्यात येणार नाही. खंड 3 क जी व्यक्ती त्यावेळी शत्रुदेशीय असेल अशा कोणत्याही व्यक्तीला किंवा ख ज्या व्यक्तीला प्रतिबंध स्थानबद्धतेची तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्याखाली अटक केली आहे किंवा स्थानबद्ध केली आहे अशा कोणत्याही व्यक्तीला खंड 1 व 2 यातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही. 4 प्रतिबंध स्थानबद्धतेची तरतूद करणारा कोणताही कायदा क ज्या व्यक्ती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत किंवा न्यायाधीश झालेल्या असतील किंवा न्यायाधीश म्हणून नियुक्त केल्या जाण्यास पात्र आहेत अशा व्यक्तींनी मिळून बनलेल्या सल्लागार मंडळाने उक्त 3 महिन्यांचा कालावधी संपण्यापूर्वी त्याच्या मते अशा स्थानबद्धतेला पुरेसे कारण आहे असा अहवाल दिलेला नसेल तर, परंतु असे की या उपखंडातील कोणतीही गोष्ट खंड 7 च्या उपखंड ख अन्वये संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे विहित केलेल्या कमाल कालावधीच्या पलीकडे कोणत्याही व्यक्तीला स्थानबद्ध केले जाण्यास प्राधिकृत करणार नाही किंवा ख अशा व्यक्तीला खंड 7 च्या उपखंड क व ख अन्वये संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदीनुसार स्थानबद्ध केले नसेल तर 3 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाण्यास प्राधिकृत करणार नाही. 5 जेव्हा प्रतिबंध स्थानबद्धतेची तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्या अन्वये दिलेल्या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीला स्थानबद्ध करण्यात आले असेल तेव्हा आदेश देणारा प्राधिकारी ज्या कारणांवरून तो आदेश दिला गेला आहे ती कारणे शक्य तितक्या लवकर अशा व्यक्तीला कळविल आणि त्या आदेशाविरुद्ध आपले अभिवेदन करण्याची तिला लवकरात लवकर संधी देईल. 6 खंड 5 मधील कोणत्याही गोष्टीमुळे त्या खंडात निर्दिष्ट केलेला असा कोणताही आदेश देणाऱ्या प्राधिकाऱ्यास जी तथ्ये प्रकट करणे सार्वजनिक हिताच्या विरोधी वाटेल ती तथ्ये प्रकट करण्यास अशा प्राधिकाऱ्यास भाग पाडण्यात येणार नाही. 7 संसदेस क खंड 4 च्या उपखंड क च्या तरतुदीनुसार सल्लागार मंडळाने मत न घेता प्रतिबंध स्थानबद्धतेची तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्यान्वये 3 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी ज्या परिस्थितीत आणि प्रकरणांच्या ज्या वर्गात किंवा वर्गामध्ये एखाद्या व्यक्तीस स्थानबद्ध करता येईल ती परिस्थिती व प्रकरणाचा वर्ग किंवा प्रकरणाचे वर्ग. ख प्रतिबंध स्थानबद्धतेची तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्यान्वये कोणत्याही एका वा अनेक वर्गातील प्रकरणी कोणत्याही व्यक्तीस जितका काळ स्थानबद्ध करता येईल तो कमाल कालावधी. आणि ग खंड 4 च्या उपखंड क या खालील चौकशीत सल्लागार मंडळाने अनुसरावयाची कार्यपद्धती कायद्याद्वारे विहित करता येईल. धन्यवाद.